ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपली चर्चा सुरू आहे। रामदेव बाबांचा आरोप आहे की इंडिया विना मेक इन इंडियाला काय अर्थ आहे, खरंच त्या दाव्यात तथ्य आहे का, यावर आपली चर्चा सुरू आहे। आपल्यासोबत आता आहेत सुनील मांजरेकर, सॅनबुक क्वालिटी कन्सल्टन्सीचे सीईओ आहेत, दुबईहून आपल्यासोबत स्कायपीद्वारे कनेक्ट झालेले आहेत। मांजरेकरजी तुमचं स्वागत आहे लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये। माझा पहिला प्रश्न स्वाभाविक म्हणजे रामदेव बाबांच्या या मताशी आपण सहमत आहात का? मी रामदेव बाबांच्या मताशी 100% सहमत नाही आहे। कारण रामदेव बाबांचं जे स्टेटमेंट आहे मेक इन इंडिया फक्त इंडियन कंपनीला घेऊन करायचं, तर इंडियन कंपनीला घेऊन फक्त करून त्यांचं देशप्रेम जे आहे ते वापरण्यासारखं आहे, पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे। फक्त इंडियन कंपनीला घेऊन जर आपण मेक इन इंडिया केलं तर आपल्याला जगातल्या सगळ्या देशांना एकत्र करून जर केलं तर त्याचा जास्त फायदा होईल। मांजरेकरजी, पण मुळात भारतीय कंपन्यांकडून या परदेशी कंपन्यांना काय अपेक्षा असतात? म्हणजे हे आपण एमओयू बाबतीत म्हणतोय किंवा दोघांच्या सहकार्याने जे काही जॉईंट व्हेंचर्स होतात त्याबद्दल म्हणतोय, काय अपेक्षा असतात आणि तिथे भारतीय कंपन्या कुठे कमी पडतात किंवा काय? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे भारतीय कंपन्यांची जी क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी ही इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे असली पाहिजे, आणि जे कमिटमेंट जे असेल भारतीय कंपन्यांचं, बरं, त्या कमिटमेंट प्रमाणेच त्यांनी परदेशातील कंपन्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते स्पेसिफिकेशन फॉलो केलं पाहिजे। पण मग मांजरेकरजी, ज्या क्वालिटीबद्दल आपण म्हणताय त्या उत्पादनाच्या क्वालिटीत आपण नेमके कुठे कमी पडतोय? उत्पादनाची क्वालिटी मेंटेन करताना प्रत्येक वेळेला हा प्रॉब्लेम येतोच आहे, कारण आपले जे क्वालिटी स्टँडर्ड आहे ते गव्हर्नमेंट रेग्युलेटेड नाहीये। म्हणजे आम्ही आता दुबईमध्ये आहोत 18 वर्ष, आणि आम्ही दुबईची जे क्वालिटी बघतो तर ही जी क्वालिटी ती मेंटेन करते गव्हर्नमेंट एन्फोर्स करतं। लाईक आता फूड इंडस्ट्री सपोज असेल तर फूड इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंट ऑफ दुबईचे रेग्युलेशन असतात आणि ते प्रत्येक कंपनीला फॉलो करावेच लागतात 100%। नक्की मांजरेकरजी, तुम्ही आमच्यासोबत राहा। आणखी काही प्रश्न घेऊन आपल्याकडे यायचं आहे। गस्केंकडे येऊयात। गस्केजी, या मधला जो ब्रेकच्या पूर्वी आपण मुद्दा उपस्थित केला होता की मेक इन इंडिया ॲट व्हॉट कॉस्ट, आणि ती कॉस्ट वेगळ्या प्रकारची असू शकते। जशी स्वस्तात कर्ज देणं असू शकतं तसं स्वस्तातलं लेबर पुरवणं हा सुद्धा एक कॉस्टचाच भाग आहे। त्याबद्दल आपलं मत? मला असं वाटतं की ॲट व्हॉट कॉस्ट हा अतिशय कळीचा मुद्दा आहे। बरं, जर का विदेशी कंपन्या भारतामध्ये येणार असतील तर त्या भारतातल्या येण्यामुळे ते कशा पद्धतीने येत आहेत, ते त्यांचं भांडवल घेऊन येत आहेत इथपर्यंत सगळ्या लोकांना माहिती असतं, परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये त्या इथे काय करतायत, ते फक्त इथे स्क्रूड्रायव्हर टेक्नॉलॉजी वापरणार आहेत का? बरोबर आहे। 90% एसकेडी सीकेडी ह्या परिस्थितीमध्ये तिकडनं बनवून आणलेल्या ज्या काही त्यांचे आयटम्स असतील ते इथे आणणार, त्याला फक्त ते जोडणी करणार, पॅकिंग करणार आणि विकणार। जर का असं होणार असेल तर त्या मेक इन इंडियाला कितपत अर्थ आहे? बरं, त्यांनी इथे येताना भारतीय जर का कोणी कंपनी एखादी किंवा उद्योजक हा त्यांचा कोलॅबोरेटर असेल तर त्याच्याबरोबर त्यांनी टेक्निकल नोहाऊ आणणं हे महत्त्वाचं आहे। ते टेक्निकल नोहाऊ आणल्यानंतर ते इथे संपूर्णपणे त्याचं अगदी ज्याला छोट्या छोट्या स्क्रू आणि नटबोल्टपासून सगळे इथे बनवून तिथे सगळ्या संपूर्ण वस्तू बनवून भारतामध्ये विकणं किंवा जगभरामध्ये कुठेही एक्सपोर्ट करणं हे असं अपेक्षित आहे। आणि त्याच्यामुळे एक लॉंग टर्म बेनिफिट ज्याला म्हणता येईल असा ह्या उद्योग क्षेत्राला मिळू शकतो। असेंब्ली करणं म्हणजे मेक इन इंडिया अपेक्षित नाहीये तुम्हाला? डेफिनेटली नाही। मेक इन इंडिया म्हणजे हा संपूर्ण, जसं चीनमध्ये जर का झालं की चीनमध्ये त्यांनी सुरुवातीपासून कंडिशनच टाकल्या की आमच्या इथे संपूर्णपणे गोष्टी बनल्या पाहिजेत, तुम्ही तुमचं फक्त ड्रॉइंग डिझाईन घेऊन या आणि सगळे बनेल इथे। पण तसं न करता जर का 80-90% एसकेडी सीकेडी कंडिशनमध्ये वस्तू आणायच्या आणि त्याच्यानंतर मग इथे फक्त असेंब्ली करायच्या, ज्याला स्क्रूड्रायव्हर टेक्नॉलॉजी म्हणतात, आणि अशा परिस्थितीमध्ये फिट करायचंय फक्त। आणि आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर की ह्या कंपन्या येतात, एमओयू करतात, परंतु नंतर त्याच्यातल्या किती म्हणजे मॉर्टॅलिटी ज्याला म्हणतात, किती कंपन्या जिवंत राहतात, किती कंपन्या अर्धवटच सोडून निघून जातात। म्हणजे असं तर उदाहरण समोर आहे की त्यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या अगोदरच गाशा गुंडाळलाय। आणि इथे गाशा गुंडाळणं म्हणजे कसं, मग इथल्या भारतीय कंपन्यांना किंवा अन्य कोणा कंपन्यांना विकायचं म्हणजे शॉर्ट टर्म गेन्स करायचे, काहीतरी सुरुवात करायची, दाखवायचं, आणि एक तास वर्षभराच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये आता सोलार पॉवरमध्ये हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। सन एडिसन नावाची एक जगातली सगळ्यात मोठी कंपनी अमेरिकेतली, त्यांनी इथे मोठी मोठी टेंडर्स भरली आणि अतिशय अट्रॅक्टिव्ह रेट्सला आम्ही पॉवर देऊ, सोलार पॉवर देऊ, जे 8 रुपये 9 रुपयाच्या दरम्यान जी आहे त्याच्याऐवजी आम्ही फक्त 4.5 रुपयांनी देऊ असं त्यांनी जाहीर केलं। टेंडर्स भरून 1,500 मेगावॉटच्या त्यांनी एकंदर सगळे 5-7 टेंडर्स भरून
जाहीर केलं. जाहीर केल्यानंतर आता ती कंपनी विकायला आहे. तशीच दुसरी स्काय पॉवर, कॅनडाची कंपनी, सोलार पॉवर मधलीच आहे. मी विशेष करून ह्या विषयावर इलेक्ट्रिसिटीच्या, कारण आता सध्या सोलार पॉवरचा खूप बोलबाला आहे आणि मी स्वतः एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून मी त्याचा अभ्यास अगदी बारकाईने करत असतो. अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी असं येऊन सुरुवात करायची, जो काही त्याच्यावरची मलई असेल ती घ्यायची आणि परत जायचं आणि नंतर खोका तुम्ही सांभाळा, अशा स्वरूपामध्ये जर का होणार असेल तर ही मेक इन इंडिया अपेक्षित नाहीये. त्याचबरोबर आज टेलिकम्युनिकेशनच्या किंवा मोबाईलच्या क्षेत्रामध्ये ही टेलेनॉर कंपनी आज कित्येक वर्ष आली, आता आजच त्याची न्यूज आलेली आहे की अशा परिस्थितीमध्ये त्याच्याबरोबर टाटांचं सुद्धा उदाहरण आपल्या समोर आहे. टाटा सुद्धा तिकडनं गाशा गुंडाळण्याच्या तयारीत इंग्लंडमधनं. त्याची कारणं आणि ह्यांची कारणं सारखी आहेत का, हा सुद्धा तपासाचा अभ्यासाचा विषय आहे. परंतु मुळात असं आहे की जर का आपल्याला मेक इन इंडिया हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यामधनं आपल्याला जे स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा रोजगार निर्मिती असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्याची फुल प्रूफ योजना बनायला पाहिजे. कायदे बदलत आहेत. आता दांडेकरांनी सांगितलं की ज्या विदेशी कंपन्या येतात त्यांना इकडचे कामगार कायदे असतील किंवा इतर अन्य कायदे जे असतील, पर्यावरणाचे कायदे तुमच्या असतील. बोलण्याचा एकूण सूर असा लक्षात येतो की मेक इन इंडिया पेक्षा मेड इन इंडिया म्हणजे पर्यायाने स्वदेशी कंपन्याच पुढे नेणं हाच एकमेव पर्याय. मेक इन वगैरे काही नको, मेड इन इंडिया. त्यांनी जरूर यावं इथे. आमचं त्यांना वावडं नाही, आम्हाला त्याचं वावडं नाही, त्यांनी इथे यावं. परंतु भारतीय मातीमध्ये जसं आहे त्यांच्याकरता काही स्पेशल ट्रीटमेंट असता कामा नये. जसं उदाहरण द्यायचं झालं तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये पूर्वी काही रिझर्वेशनचे आयटम्स होते, जवळजवळ 1,500 आयटम्स जे होते ते फक्त स्मॉल स्केलनी बनवावं, त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होते. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट केली तर मोठ्या कंपन्यांमध्ये 2 किंवा 3 लोकांना नोकऱ्या मिळतात, पण 1 कोटीच्या इन्व्हेस्टमेंट स्मॉल स्केलमध्ये 20 लोकांना नोकरी देते. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला होता की तो स्मॉल स्केल करता काही आयटम रिझर्व्ह करायचे. आईस्क्रीम सारखा वस्तू की स्मॉल स्केल करता ती रिझर्वेशन मध्ये होती. सरकारने आता ती 1,500 यादी समाप्त केली आहे. परंतु त्यापूर्वीच क्वालिटी वॉल्स ह्या कंपनीने काय केलं, त्यांना आईस्क्रीम मध्ये यायचं होतं मोठ्या प्रमाणात हिंदुस्तान युनिलिव्हरला. त्यांनी काय केलं की आम्ही आईस्क्रीम नाही बनवत कारण ते रिझर्वेशन मध्ये आहे, आम्ही फ्रोझन डेझर्ट्स बनवतो. म्हणजे कुठेतरी अशा पळवाटा काढायच्या. सरकारने आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे कानाडोळा करायचा आणि त्यांना मोठ्या प्रमाणावरती सवलती द्यायच्या अशा पद्धतीच्या आणि त्यांना बढावा द्यायचा. हे योग्य नाहीये. मग त्याच्यामध्ये हा मेक इन इंडिया हा कार्यक्रम अशा पद्धतीने जर का राबवला जाणार असेल तर तो योग्य नाही. मी भालकेंकडे जातो. भालकेजी, हा जो गचकेंनी मुद्दा मांडलाय तो एका पातळीला योग्य यासाठी आहे कारण काँग्रेसने सुद्धा यावर टीका केलेली की एमओयूज तर अनेक होतात पण प्रत्यक्षात ते एमओयू पुढे एक्झिक्यूट होत नाहीत. अशा पार्श्वभूमीवरती हे आकडे केवळ फुगवत न्यायचे, 1000 कोटींचे नेहमी कर एमओयूज दाखवायचे, अशा कंपन्यांना कर सवलती द्यायच्या की ज्या वर्ष 1.5 वर्षात निघून जातात, जे आता आपल्याला गचकेने सांगितलं. अशा वेळी आर्थिकदृष्ट्या मेक इन इंडिया वायबल आहे का भारतासाठी? आर्थिकदृष्ट्या मेक इन इंडिया करण्याला पर्याय नाहीये कारण रोजगार निर्मिती तोपर्यंत आपण थांबवू शकत नाही. आज मेक इन इंडियाच्या पार्श्वभूमीवर पण मग मेड इन इंडियातून का नाही, जसं गचके म्हणतात तशी मेड इन इंडियातून का नाही? फक्त भारतीय उद्योगांसाठी अशी स्पेशल व्यवस्था करणं, ग्लोबलायझेशन मध्ये एकदा इकॉनॉमी ओपन केल्यानंतर, एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात आपण WTO वर साइन ऑफ केल्यानंतर फक्त भारतीय उद्योगांसाठी काही करणे आणि बाकीच्यांना बंदी करणे हे आता यू टर्न मारण्यासारखं आहे. बरं, एक्सप्रेस हायवेला गाडी चाललेली असताना त्यात रिव्हर्स गिअर टाकता येत नाही, हे शक्य होणार नाही कुठल्याही सरकारला. त्यामुळे आता हळूहळू आपल्याला बदल घडवायला लागेल. त्यामुळे हे आता जे चालू आहे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म बेनिफिट्स नक्कीच घेतले पाहिजेत, परंतु लॉंग टर्म बेनिफिट्स घेण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी ज्या पूरक सगळ्यात महत्त्वाच्या सुधारणा आवश्यक आहेत त्या केल्याशिवाय ह्याला 100% यश मिळणार नाही. त्या सुधारणा कुठल्या तर टॅक्सेशन सिस्टीममध्ये मोठे बदल घडवून आणणे आणि दुसरं याच्या कॉस्ट ऑफ कॅपिटलवर काम करणे की या दोन्ही, एक साईडला फिस्कल एका साईडला मॉनिटरी, या दोन्ही गोष्टींवर काम केल्याशिवाय आपल्याला या देशाचं जे खरं पोटेन्शियल आहे ते पूर्णपणे एक्सप्लॉइट करणं हे शक्य होणार नाही. मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह हा सुंदर आहे, परंतु त्याला व्यवस्थेमधले हे बदल केल्याशिवाय त्याला 100% यश प्राप्त होणार नाही, हे मी याच्यासाठी म्हणतो. बरं, दांडेकरांकडे जाऊया. दांडेकरजी, गचकेंच्या मुद्द्यावरती आपलं यावरचा प्रतिवाद. एका मुद्द्यावर मला प्रतिवाद करायला नक्की आवडेल कारण तो पण थोडासा गैरसमजाचा भाग आहे. गचकेंनी स्क्रूड्रायव्हर टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला. एखादा मनुष्य जेव्हा पोहायला शिकतो त्याला तो एकदम काही विहिरीमध्ये उडी मारत नाही,
तो पहिल्यांदा पाणी गार आहे का गरम आहे चाचपून बघतो, त्याच्यानंतर कमरेभर पाण्यात हातपाय मारतो, त्याच्यानंतर थोड्याशा खोल पाण्यात जातो आणि मग पूर्ण पोहायला लागतो. कुठलाही उद्योजक असंच करतो आणि असंच केलं पाहिजे. मग तो विदेशी किंवा परदेशी किंवा स्वदेशी उद्योजक असू दे. त्यामुळे कुठलाही परदेशी उद्योजक जेव्हा इथे पहिल्यांदा येणार त्यावेळेला नॅचरली स्क्रूड्रायव्हर टेक्नॉलॉजी आणि असेंब्लीनीच सुरुवात करणार. त्याच्यानंतर त्याच्या पुढची स्टेप म्हणजे तो त्यातल्या अर्ध मॅन्युफॅक्चरिंग सुरू करणार आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग सुरू करणार आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे त्याच्या स्वतःच्या उत्पादनाला लागणाऱ्या सुट्या भागाची निर्मिती इतर जोडधंद्यांना, इतर जोड उद्योगांकडनं बनवून घेणार. त्यामुळे याच्यामध्ये कसलाही विरोधाभास नाही आणि हे अत्यंत नॅचरल, नैसर्गिक असा हा प्रवास आहे. एक गोष्ट खरी की तंत्रज्ञान येत असताना फक्त ते स्क्रूड्रायव्हर टेक्नॉलॉजीवर थांबू नये, हा जो गचकेंचा मुद्दा होता तो बरोबर आहे. परंतु असं कुठल्याही तऱ्हेचं कंपल्शन करून तुम्ही उद्योजकांना बोलवलं, परदेशी उद्योजकांना काय किंवा आपल्या उद्योजकाला अशी बंधनं घालून परदेशात उद्योग उभा करायला सांगितलात तर ते कदापिही शक्य नाही आणि व्यवहार नाही. नंबर 2, माझा माल मी तुमच्या देशात येऊन बनवेन परंतु तुमचा माल आमच्या देशात येऊन तुम्ही बनवायला परवानगी नाही, असं दुटप्पी धोरण जर भारताने स्वीकारलं तर ते शक्य नाही. बरं. आणि ते करू नये. बर मी पुन्हा एकदा आपल्या दुबईतल्या पाहुण्यांकडे जातो, मांजरेकरांकडे. मांजरेकरजी, जो मुद्दा जर का समजा आपल्याला मेक इन इंडिया पुढे घेऊन जायचं असेल तर त्यासाठी मेक इन इंडिया मधल्या मेड इन इंडियाचा प्रभाव वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे? प्रमोशनसाठी जगामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण याचं कॅम्पेन केलं पाहिजे, जे आम्ही दुबईमध्ये सध्या करतोय. आणि ह्याचे जे रोड शो झाले पाहिजे प्रत्येक देशामध्ये, म्हणजे जिथे जिथे आपला इंडियन समुदाय आहे प्रत्येक देशामध्ये जर ह्याचे जर शो झाले आणि जर फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण समजा भारतामध्ये आल्या आणि दोन्ही भारतातला बिझनेस आणि परदेशातला बिझनेस हा एकत्र करून जर मेक इन इंडियाचं जर प्रमोशन केलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल. एक्झॅक्टली. गचकेजी, यामधला दांडेकरांचा मुद्दा 2 कारणांसाठी महत्त्वाचा आहे. आजच्या काळामध्ये तुम्हाला ग्लोबल फायदे तर हवेत. टाटांना बाहेर जायला तुम्ही कदाचित गचके म्हणतील स्वागत आहे, आपली भारतीय कंपनी बाहेर जाते, पण बाहेरच्या कंपन्यांनी इथे यायचं नाही, हे आजच्या काळात कसं शक्य आहे? आणि दुसरी गोष्ट, मुळात आपल्या मेक इन इंडियामधून जर का रोजगार निर्मितीचा सगळ्यात मोठा बेनिफिट मिळणार असेल, इन्व्हेस्टमेंट हजारो कोटींमधल्या येणार असतील, तर त्याच्या ह्या ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणू हवं तर त्या साईड इफेक्टकडे थोडंसं दुर्लक्ष करायला काय हरकत आहे? नाही, मला 1-2 गोष्टी लक्षात घ्या की आपण ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन ह्या गोष्टी वारंवार बोलतो. 1991 साली ग्लोबलायझेशन हे सुरू झालं. आज किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. हो. मग 25 वर्षामध्ये भारतीय कंपन्यांना पुढे येण्याच्या दृष्टीने सरकारची धोरणं, बँकांच्या पॉलिसीज ह्या कर्ज देण्याच्या ह्या आहेत का योग्य? जगामध्ये जर का कोणीही बनवत असतील ज्या गोष्टी, तर आज महाराष्ट्रामध्ये असेल वीज खरेदी जे भावाने आपल्याला करायला लागते ती चायनामध्ये आहे का तशी? चायनामध्ये वीज अतिशय स्वस्त आहे. इतर सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या लेव्हल प्लेइंग फील्ड अशा दृष्टीने म्हणायला पाहिजेत की आपल्याकडे भारतामधल्या सुद्धा सगळ्या राज्यांमध्ये एकाच दराने वीज उद्योजकांना मिळत नाही. मग महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडे जायचा प्रयत्न करतात आणि इथे वीज महाग आहे म्हणून, किंवा अन्य ठिकाणी दुसरे कुठचे तरी कर जास्त आहेत म्हणून मग ते अन्य राज्यांमध्ये जायला. आपण भारतामध्ये हिमाचल प्रदेश असेल किंवा उत्तराखंड असेल ह्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तिकडे कर सवलती दिलेल्या आहेत. मग ते विदेशी कंपनी असोत, विदेशी कंपन्यांनी अनेक कंपन्यांनी काय केलं, विशेषतः फार्मास्युटिकल कंपन्यांनी टॅक्स हेवन म्हणून, आपण आता टॅक्स हेवन वेगळ्या अर्थाने बोलतोय, पनामा पेपर्सच्या टॅक्स हेवनच्या बद्दल बोलत नाही आहोत. टॅक्स हेवन म्हणून हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड ह्याच्यामध्ये अनेक फार्मास्युटिकल कंपन्या गेल्या. 7 वर्षाचं त्यांना जे काय एक्साईज ड्युटीची माफी होती ती झाल्यानंतर त्यांनी तिकडचा गाशा गुंडाळला आणि दुसऱ्या टॅक्स हेवन मध्ये गेले. हे कितपत योग्य आहे? अनेक विदेशी कंपन्या ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे अशा परिस्थितीत काही नासक्या आंब्यांसाठी पेटीच्या पेटीच नाकारायचं तत्वज्ञान किती योग्य? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या 25 वर्षाचा अनुभव लक्षात घेता काय करतात ह्याचा कोणी आढावा घेतलाय का? हे मेक इन इंडिया इतक्या मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे गेल्या 25 वर्षात झालं त्याच्या जवळजवळ 50 पट 100 पट मोठा असा. तुमचं लॉजिक तुमच्यावरतीच बाबतीत सांगायचं झालं तर विजय मल्ल्यांना काय म्हणाल? स्वदेशी कंपनी होती का? होती. कर्ज घेतलं होतं का? घेतलं होतं. हजारो कोटी बँकांनी दिले होते तरी सुद्धा, आणि नीट चालली होती कंपनी, पण स्वतःच्या का मिस ऍडव्हेंचरमुळे प्रचंड कर्ज डोक्यावरती घेऊन
घेऊन बसले आणि आता सगळंच बंद झालं. मग स्वदेशी फॉर्म मधल्या एका कंपनीच्या या दिवाळखोरीच्या बाबतीत आपलं काय मत आहे? नाही नाही, हे बघा, विजय मल्ल्या ही एक टिपिकल केस आहे. एक्झॅक्टली, म्हणूनच विजय मल्ल्या म्हणजे सगळे नाहीत. एक्झॅक्टली. आणि त्याचप्रमाणे विदेशी कंपन्या एनमास काय करतायत याचा अभ्यास करणं जरुरी आहे. त्याचबरोबर दुसरी अशी गोष्ट आहे की जर का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये PSUs, काही PSU अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत, सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ह्या PSU म्हणजे ज्याला नवरत्न म्हणता येतील अशा कंपन्या चालल्या आहेत. परंतु त्याचबरोबर सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या, ताब्यात असलेली एअर इंडिया गेल्या अनेक वर्षामध्ये 40,000 कोटी रुपये त्यांनी कुठच्या समुद्रात बुडवले त्यांना माहिती. पण अशा परिस्थितीमध्ये मॅनेजमेंट हा जो विषय आहे, तो मॅनेजमेंट हा फक्त स्वदेशी कंपन्यांना वेगळा, विदेशी कंपन्यांना वेगळा, त्यांच्याकरता धोरणं वेगळी, त्यांच्याकरता कन्सेशन्स वेगळी असं करून चालणार नाही. भारतीय कंपन्यांना सुद्धा लेवल प्लेइंग फील्डवरती आणून ठेवायला लागेल. त्यांना इंटरनॅशनली ज्या पद्धतीने कॅपिटल मिळतं त्या पद्धतीने भारतामध्ये सुद्धा मिळाला पाहिजे. सगळेच भारतीय कंपन्या का विदेशात जाऊन कॅपिटल नाही आणू शकत, बरं, प्रायव्हेट पेपर्स वगैरे अशा नाही आणू शकत, किंवा इतर जे काय व्हेंचर कॅपिटल वगैरे आणू नाही शकत. तर त्याच्याकरता तशी सिस्टीम भारतामध्ये तुम्ही किती त्यांच्या ताकदीची नसेल, त्यांच्या तोडीची नसेल, परंतु कुठेतरी इथे सुरुवात झाली पाहिजे. गेल्या 25 वर्षामध्ये भालके म्हणाले की ग्लोबलायझेशन आपण अंगीकारलंय. मग 25 वर्षाचा आढावा घेतला का कोणी 91 पासूनचा आज 2016 पर्यंत, आणि त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करण्याचा पॉलिसी मेकर्सनी हा प्रयत्न केला का? बरं, नुसतं योजना आयोग जे होतं त्याचं नाव बदलून नीती आयोग केलं म्हणजे सगळा बदल झाला असं तर नसतं. हे त्याच्याकरता सातत्याने त्याचं मॉनिटरिंग करायला लागतं आणि त्याच्यामध्ये बदल करायला लागतात. कायदे, विदेशी कंपन्यांना बदल पाहिजे कायद्यामध्ये म्हणून कायदे बदलले असं होऊन चालत नाही. तर त्यामुळे इथे काय परिणाम होतात ह्याचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे. बरं, इथल्या लोकांना काय त्याचा त्रास होतो किंवा फायदा होतो ह्याचं एकंदर गणित मांडून त्याच्यामध्ये ज्या फायदा होणार असतील त्या गोष्टी ठेवायला पाहिजे, त्रास होणार असतील त्या वजा करायला पाहिजे. बरं. इथे एक मुद्दा मात्र महत्त्वाचा ठरतोय, तो म्हणजे इथला वित्त पुरवठा, इथलं ह्युमन रिसोर्स यांना तोंड देऊन जेव्हा भारतीय कंपनी टिकत असते, तिच्या समोर स्वदेशातले, त्यांच्या देशातले फायदे घेऊन येणारी परदेशी कंपनी उभी टाकली तर परिस्थिती बदलेल का आणि त्याचे फटके बसतील का? आणि म्हणून मेड इन इंडिया ही मेक इन इंडियापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे का? हा मुद्दा घेऊन आपण जाऊयात. आपल्या दुबईचे मांजरेकर पण आपल्यासोबत आहे, सगळ्यांकडे जायचंय. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र.